बाबूराव 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 बाबूराव. हा वैभव बोलतोय. अभिनेते वैभव तत्ववादी. कोण बोलतोय? हा मी पत्रकार बोलतोय बेसन लाडू. हा बोला. तुमचा इंटरव्ह्यू संदर्भात थोडं बोलायचं होतं. आहे का वेळ आता? मी आता एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये आहे. मला नाही मला 2च मिनिटं तुमची हवी होती. बरं बोला. म्हणजे आपल्या अपकमिंग फिल्म बद्दल मला विचारायचं होतं. हा बोला. हा कॉफी विथ करण ही जी फिल्म तुमची आता येते नवीन, तर त्या संदर्भात तुम्ही बोलू शकाल का 1-5 मिनिटं? कॉफी आणि बरंच काही फिल्मचं नाव आहे. कॉफी आणि करण नाही, तो कार्यक्रम असतो कॉफी विथ करण स्टार प्लसचा. मी जरा गप्पात करताय त्यात. ओके ओके. तर त्याच्याशी रिलेटेड काय नाहीये नाही आपलं? नाही कॉफी विथ करणची काही संबंध नाही त्याचा. कॉफी म्हणजे प्रेम, कॉफी म्हणजे कम्युनिकेशन, तर त्या अनुषंगाने आहे. म्हणजे कॉफिन म्हणजे ती ख्रिस्ती लोकांची शवपेटिका असते, म्हणजे त्यात तुम्ही झोपता वगैरे असं काही? नाही असं नाहीये. मी IT इंजिनियर असतो त्यात, आणि त्याच्या आयुष्यात जेव्हा एक मुलगी येते आणि तिच्या आणि त्याच्या मध्ये ज्या गोष्टी घडतात पिताना घडतात किंवा तसं काही होतं, त्यामुळे ते कॉफी आणि बरंच काही. अच्छा, अजून कॉफी बरोबर इतर गोष्टी पण दिलेल्या असतात. म्हणजे मग असं नाव ठेवायचं काय कारण? म्हणजे माझ्या मते प्रत्येक रिलेशन मध्ये बरंच काही वेगळं असतं. तर अच्छा, आणखीन कोणी कोणी आहे या कॉफी मध्ये? प्रार्थना बेरे, भूषण प्रधान. ओके. अलीकडे जी नावं येत आहेत, म्हणजे नवीन नावं मिळत नाहीये चांगली म्हणून हे घेताय का काय? तुमच्या मागचा हेतू काय? म्हणजे चहा, सोडा, लेमन किंवा हे असं जे हे आहे त्याच्या मागचं? मतिभ्रष्ट झाली लोकांची, मग आता काय करणार? नाही मग तुमची मतिभ्रष्ट झाली होती का? तुम्ही असं कसं बोलताय का पत्रकाराशी सर? नाही ना, बरोबर आहे तुमचं. मतिभ्रष्ट झाली. नाही मतिभ्रष्ट झाली म्हणजे तुम्ही चित्रपट स्वीकारलाच कशासाठी? हा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या? म्हणजे आमच्याशी जर असं बोललं तर तुम्हाला जास्त प्रसिद्धी मिळेल असं वाटतंय का? नाही, मला असं काही वाटत नाही. बरं मला एक सांगा, तुम्ही म्हणालात की तुमच्यावर आणखी बरेच लोक आहेत. हो. अच्छा, मग तुम्ही बरंच काही असं जे नाव दिलंय त्याच्यावर मग बरेच लोक असं का नाव नाही देत? बाबूराव बाबूराव बाबूराव. मला वाटलंच कोणीतरी मी म्हटलं इतका वेळ कोणीतरी इतकं पण अवघड नाही राहत. तुझी पट्टी मस्त लागली मित्रा. म्हणजे सुरुवातीला नाही तर कळतं ना, ते तसं अजिबात कळलं नाही. बट युअर स्टार, तू नेहमी छान करतो. अरे थँक्यू आणि त्रास दिल्याबद्दल सॉरी. अरे नाही. बाबूराव बाबूराव बाबूराव.